आज मुंबईत घडलेला धक्कादायक प्रकार आणि त्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अमय खोपकर सर आहेत। अमय सर, आज पाहिलं तर धक्कादायक प्रकार घडला। ऑडिशनच्या नावाखाली लहान मुलांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला। तुम्ही देखील अनेक ऑडिशन पाहिलं, आजचा प्रकार कसा बघताय? आजचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। या प्रकारचा निषेध व्हायलाच पाहिजे। मुंबईसारख्या शहरामध्ये अशी गोष्ट घडते, याचा निषेधच व्हायला पाहिजे। पण तो जो कोण रोहित आरे नावाचा माणूस आहे, त्याच्यावर आपली मुंबई पोलीस योग्य ती कडक कारवाई करतील याचा मला ठाम विश्वास आहे। माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे। पण एक गोष्ट नक्की की ही गोष्ट होत असताना आता तरी सगळ्यांचे डोळे उघडतील की मुंबईमध्ये इतर ठिकाणी ऑडिशन होत असताना कशा प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे। आज मुंबईमध्ये शेकडो ठिकाणी ऑडिशन्स होतात, त्या कशा होतात? आज ऑडिशन्स होताना आपली ऑडिशन्स कोण घेत आहे? आज मला एक प्रश्न विचारायचा आहे फक्त, आज जी लहान मुलं तिकडे 17 लहान मुलं तिकडे ऑडिशनला गेले होती, त्यांच्या पालकांनी चेक करायला नको की आपलं बाळ कोणाकडे चाललं आहे ऑडिशन द्यायला, कुठे चाललं आहे, कुठलं प्रोडक्शन आहे, का चाललं आहे, कुठली वेबसिरीज आहे, कसलं ऑडिशन आहे, कोण घेणार आहे ऑडिशन, कोण करणार आहे कास्टिंग, हे त्या पालकांनी याची माहिती घ्यायला नको होती? पालकांनी देखील याच्या पुढ्यानं जरा थोडी आपली काळजी घ्यायला पाहिजे पाल्यांची की आपण आपल्या पाल्यांना कुठे पाठवतो। एक माझा मुलगा चांगला डान्स करतो म्हणून त्याला असं शाहरुख खान त्याला बनवायचं आहे, ही चांगली उत्तम डान्स करते, मला ते ह्यात राहू नका, ह्या मानसिकतेत राहू नका, अशी फिल्म इंडस्ट्री चालत नाही। कुठेतरी नियमावली असली पाहिजे, कारण अनेक आपण इंडस्ट्री यामध्ये आहेत, प्रोडक्शन हाऊसेस आहेत, ते पहिलं 100% नियमावली असली पाहिजे। मला असं वाटतं आज मुंबईमध्ये जिथे म्हणून ऑडिशन्स चालतात तिथे तुम्ही जे ऑडिशन्स घेतात की जे कास्टिंग डिरेक्टर असतील ना, त्यांना तुम्ही आमच्या युनियनची कार्ड देऊ नका, कारण शेकडोपेक्षा जास्ती युनियन आहेत। काही युनियन तर उगाच आहेत, त्यांची कार्ड घेऊन ही लोक फिरतात। युनियनची कार्ड तुम्ही त्यांना ऑडिशन गेलं किंवा कास्टिंग करायला देऊच नका। समज जर का एक ऑडिशन किंवा एक कास्टिंग डिरेक्टर अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑडिशन घेतो, तो जो ऑडिशन घेणारा माणूस आहे किंवा तो जो कास्टिंग करणारा माणूस आहे, त्याच्याकडे अंधेरीच्या लोकल पोलीस स्टेशनचा आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे की हा ऑडिशन घेणार आहे। त्याच्या पालकांना किंवा त्या लोकांना कळलं पाहिजे की ऑडिशन कोण घेते, त्याच्या माणसाची आयडेंटिटी पाहिजे। इथे कोणी येते आणि कोणी ऑडिशन घेते, हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी मनसे काही एक पाऊल उचलणार आहे का आता, किंवा मग पोलिसांकडे? 100% येत्या काळामध्ये आम्ही मुंबई पोलिसांना भेटून आम्ही त्यांना निवेदन देऊ आणि त्यांना काय चाललंय ऑडिशनच्या नावाखाली। आज मुंबईमध्ये मॉडेल सेफ नाही आहेत, मुलं पण आणि मुली पण, मुलं पण सेफ नाही आहेत। काही पुरं आणि काही मुली बिचारे बोलत नाहीत, तोंड उघडत नाहीत, घाबरून काम करायला असतात बाहेर नाही, इकडे एक वेगळ्या ॲम्बिशनने आलेले असतात, म्हणजे काही बोलत नाहीत। पण याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे आणि याच्यावर नियंत्रण फक्त आणि फक्त मुंबई पोलीस आणू शकतात, मला ठाम विश्वास आहे। मनसे भेट घेणार आहे मुंबई पोलीस आयुक्तांची? 100% आम्ही मुंबई पोलिसांच्या त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत। पाहिलं, आजचा प्रकार अत्यंत धक्कादायक होता आणि ह्याच प्रकारावरती बोलताना अमय खोपकर यांनी सांगितलेलं आहे की येत्या काळात मुंबई पोलीस आयुक्तांना देखील आम्ही भेटून या संदर्भात आहे ते या सर्वांची माहिती आहे ते देणार आहेत। व्हिडिओ रोशन सोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।